माझं सौभाग्य भाग 25। दोघं एकमेकांचे झाले होते. सगळे मळभ मतभेद आता दूर झाले होते. होतं ते फक्त निस्वार्थ प्रेम. मस्त तयार होऊन आज परत ते फिरायला आले होते. मधुराने गुडघ्यापर्यंत लेंथचा व्हाईट कलरचा वन पीस घातला होता. विक्रांतने तिला मॅच होईल असा व्हाईट शर्ट आणि फेंट ब्लू जीन्स घातली होती. आधी ते कुटाला गेले, नंतर उबूरला गेले, नंतर गिटगिट वॉटरफॉलला जाऊन मस्त भिजले. आधी तर तिला पाण्याची भीती वाटत होती. ती भिजायला नको म्हणत असताना तो तिला धबधब्याखाली घेऊन गेला. उभं राहिल्यावर आधी तर थंडी वाजली, पण थोड्या वेळाने ती मनमुरादपणे पाण्याचा आनंद घेऊ लागली. भिजलेल्या कपड्यात ती अजूनच मादक दिसत होती. त्याला स्वतःच्या भावनांना आवर घालणं अशक्य होत होतं. त्याने तिथेच तिला किस केलं. ती लाजून गेली होती. आता थंडीही वाजतच होती, म्हणून त्याने तिला आपलं जॅकेट घालायला दिलं आणि ते परत वुडन हाऊसला आले. ती चेंज करून फायर जवळ बसली होती, सिंपल लॉंग टी शर्ट घालून. जेवणाची ऑर्डर देऊन विक्रांतही तिच्या जवळ येऊन बसला. त्याने तिच्या अंगावर शॉल घातली. थंडीमुळे ती कुडकुडत होती. तो तिला जवळ घेऊन तिचे हात रब करत होता. काही वेळाने नॉर्मल झाल्यावर त्याच्या मांडीवर डोकं ठेवून पडली होती ती. तोही तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. मधुरा, वाईन घेणार? काय? ती फुल एक्साइटेड होत म्हटली. हो. पण नको, मी मागे चुकून घेतली तर किती तमाशा झाला होता. आणि मी खूप बडबड पण केली होती ना. तूच म्हणाली होतीस ना, तुला तुझ्या जोडीदारासोबत बसून फुल टल्ली व्हायचंय. मी तयार आहे तुझी अननेसेसरी गोड बडबड ऐकायला आणि तुला सांभाळायला पण. पण विक्रांत, मी परत काही केलं तर? चिल बच्चा, मी आहे ना. तू कसलंच टेन्शन घेऊ नकोस. माझ्या बच्चाच्या सगळ्या इच्छा, मग त्या चांगल्या असो किंवा थोड्या अतरंगी, मी पूर्ण करेन. अतरंगी आणि मी विक्रांत? ती डोळे बारीक करून त्याला विचारत होती. हो मग, ही कसली इच्छा आहे? तू फुल पिऊन टल्ली व्हायचं आणि मी तुला सांभाळायचं. जा मग, मला नको वाईन. असं कसं नको? अगं मी गंमत करत होतो. चल, मी तुला कोणत्याही कंडिशन मध्ये सांभाळायला तयार आहे. यू आर टू गुड विक्रांत. हो, आहेच मी गुड, पण मी सारखं सारखं तुला ड्रिंक ऑफर नाही करणार, कारण लहान आहेस तू. चांगलं नसतं हेल्थसाठी. यावर मधुरा फक्त तोंड वाकडं करते. विक्रांत दोघांसाठी वाईनची बॉटल आणि ग्लासेस घेऊन येतो. तिथेच फायर जवळ बसून त्याने तिला वाईन दिली आणि स्वतःही थोडीच घेतली. तिला जास्त झाली तर सांभाळायला पाहिजे ना, म्हणून. थोडी घेतल्यावर थंडी कमी झाली तिची, पण जास्त घेतल्याचा असर तिच्यावर दिसत होता. डोकं गरगरत होतं. 2-3 ग्लासेसमध्येच तिची बडबड सुरू झाली होती. अजून पाहिजे म्हणून ती त्याला फोर्स करत होती. त्याने जबरदस्ती बॉटल ठेवून दिली म्हणून गाल फुगवून बसली होती, पण तोंडाचा पट्टा चालूच होता तिचा. विक्रांत, मला अजून एक ग्लास पाहिजे. तुम्ही म्हणाला होतात मला देणार म्हणून, आणि सांभाळणार पण. तुम्ही तुमचं प्रॉमिस मोडताय. बच्चा, खूप झालीये तुला. आता उद्या घेऊ प्लीज. नको, आजच, आत्ताच पाहिजे. मला फार आवडते ही धुंदी. प्लीज, एक ग्लास. ती क्यूट पपी फेस करून त्याला अजून एक ग्लास मागत होती. नको ना बच्चा, तू लहान आहेस, तुला जास्त सहन नाही होत. दिली ना थोडी, मग आता जास्त हट्ट करू नकोस. चल, आपण जेवायला जाऊ. नको, मी नाही येणार. तुम्ही रोज रोज घेता ते चालतं का? मी पाहिलं होतं, तुम्ही फॉरेन वरून आल्यावर घेत होता. मी आले की लपवली. तेव्हा मी काही बोलले का तुम्हाला? अच्छा, म्हणजे हिला समजलं होतं तर. वा. तो मनातच विचार करतो. मी गरीब बिचारी, एकदा मागते तरी तुम्ही मला देत नाही. विक्रांत, माझे आहो, हेच का तुमचं प्रेम आहो? ती फुल इमोशनल डायलॉग्स मारत होती. तिचं बोलणं ऐकून त्याला हसूच येत होतं, पण जास्त दिली तर तिची हेल्थ बिघडली असती, म्हणून तो देत नव्हता. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर बच्चा, पण आता बस. उद्या नक्की देतो. चल ना, आता आपण दोघं गप्पा मारत बसू. थोड्या वेळाने देणार? बरं, ओके, प्रॉमिस. थोड्या वेळाने देतो. ठीक आहे. ती तिथेच त्याच्या मांडीवर डोकं ठेवून पडली होती. अखंड बडबड चालूच. विक्रांत, तुम्ही किती स्वीट आहात. मला उगाचच वाटायचं की तुम्ही सडू आहात. मी आणि सडू? बच्चा, हो ना,
आधी नवीन नवीन तुम्ही मला सडू अकडूच वाटायचा. चेहऱ्यावर जरा स्माईल नव्हती तुमच्या. कधी अंगावर येऊन ओरडाल सांगता येत नव्हतं. पण आता किती गोड वागता. सो स्वीट. ती त्याचे गाल ओढून त्याला सांगत होती. तुला अजून काय काय वाटत होतं? त्यालाही तिची गंमत वाटत होती. थांबा सांगते. तुम्ही बाहेर जायचात ना फुल तयार होऊन, मोस्टली तुमचे ते जॅकेट घालून, तेव्हा एकदम रापचिक दिसायचा. रापचिक? आणि मी? भारी वर्ड आहे बच्चा. हो मग काय, तुम्ही आहातच रापचिक. खूप हेवा वाटतो हा माझा नवरा याचा. कधी कधी वाटतं की तुम्हाला सूट नाही करत मी. म्हणजे तुम्ही इतके शिकलेले आणि मी आत्ता कुठे सेकंड इयरला जाईन. तसं काही नाहीये मधू, तू खूप गुणाची आहेस. तुझं शिक्षण जरी अजून झालेलं नसलं ना तरी एक दिवस तू माझ्यापेक्षाही जास्त सक्सेसफुल होशील. तुझ्याशिवाय बेस्ट पार्टनर मला असूच शकत नाही. मधुरा, तुला पुढे काय करायचंय? म्हणजे नेमकं काय हो? म्हणजे बच्चा, तुला शिक्षण पूर्ण केल्यावर जॉब करायचाय की अजून शिकायचंय? मी नाही काही विचार केला अजून तसला. पण विक्रांत, जॉब नाही जमणार मला. आपल्या घरातलं करून नाही होणार हो मला. त्यात बाबा एकटेच असतात घरी. मी त्यांना सोडून नाही जाणार कुठे पण. ते जाऊ देत नाही एज्युकेशनचं. आत्ता नको तो अभ्यासाचा विषय. आपण ह्यासाठी आलोय का इथे सांगा बरं? त्याने तर डोक्याला हात लावून घेतला होता. विक्रांत, मला सांगा ना, तुम्हाला किती बेबीज हवेत? खूप मूडमध्ये होती ती. मला ना तुझ्यासारखी गोड, स्वीट, रसमलाई सारखी मुलगी हवी. पण तिला मी खूप स्ट्रॉंग बनवेन. पण मला मुलगा हवाय जो तुमच्यासारखा रावडी असेल, फुल डॅशिंग. मी तर नाव पण ठरवलंय. काय ठेवशील? रुद्र विक्रांत देशमुख. छान आहे, तेच ठेवूयात आपण. विक्रांत, तुम्ही मला फाईट दाखवायला नाही घेऊन गेलात अजून. कधी जायचं आपण? जाऊ ना. रोज रोज नसतात ना फाईट. जेव्हा असेल तेव्हा मी नेईन तुला. आणि तुम्ही कधी खेळणार? तुला खरंच बघायची आहे? ठीक आहे, खेळेन तुझ्यासाठी. पण विक्रांत, तुम्हाला लागलं तर मी नाही पाहू शकणार. मग मी तिथेच रडेन. बच्चा, अगं फाईट म्हटलं की लागतंच. आपण मारणार, मग समोरचा पण मारणार ना. नको मग मला फाईट. विक्रांत. बोल ना बच्चा. तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? मुली किती जरी तंद्रीत असल्या ना तरी हा प्रश्न विसरत नाही. बच्चा, मला सगळ्यात जास्त तू आवडतेस. का? कारण तू फक्त माझी आहेस. तुझ्यासाठी मी तुझं सर्वस्व आहे. बाकी सगळ्यांना काही ना काही अपेक्षा आहेत माझ्याकडून. पण तूच एक आहेस जिला माझ्याकडून प्रेमाच्या शिवाय काहीच नको असतं. तो तिला तसं जवळ घेऊन पेशंटली तिच्या प्रश्नांची उत्तरं देत होता. विक्रांत, बोल ना बच्चा. मी तुम्हाला किसी करू? काय? शॉक लागल्यागत उडाला बिचारा. करू? आर यू ओके मधू? हो, तुम्ही खूप हॉट दिसताय या लुकमध्ये. मधुरा, चल जेवण करून घेऊ. तो तिला हाताला धरून उठवत होता. तिला अजून उठायचं नव्हतं. हो नको करत दोघंही शॉलमध्ये पाय अडकून खाली पडले. विक्रांत खाली पडला आणि मधुरा त्याच्यावर. तिला लागू नये म्हणून त्याने दोन्ही हातांनी तिच्या पाठीला पकडून ठेवलं होतं. तिचे केस त्याच्या चेहऱ्याच्या एका बाजूला होते. ओठांचा नाजूक स्पर्श त्याच्या मानेला होत होता. वाईनची नशा अजूनही होती तिच्यात. ती त्याच्या मानेला केस करत होती. त्याचा पण संयम सुटत चालला होता. मानेवरून ती त्याच्या कानात हलकेस फुंकर मारून त्याला आय लव्ह यू म्हणत होती. तिचा गरम श्वास त्याला वेळ लावत होता. ती नशेत असल्याने तो स्वतःला आवर घालत होता. तिने हलकेस त्याच्या कानाचा चावा घेतला तसं त्याच्या अंगात शिरशिरी आली. ती त्याच्या पाठीवर, चेहऱ्यावर तिचा कोमल हात फिरवत होती. तिच्या स्पर्शाने त्याच्या अंगावर रोमांच येत होते. कंट्रोल सुटत चालला होता. फायनली न राहून त्याने तिला उचलून बेडरूममध्ये आणलं. तिथे आणल्यानंतर त्याला स्वतःच्या भावनांवर संयम राहिला नाही. मंद लाईटच्या प्रकाशात त्या रम्य संध्याकाळी सर्व अडसर दूर करून त्याने तिला स्वतःच्यात सामावून घेतलं. दोघंही तसेच झोपी गेले. 1 तासाने तिला जाग आली तर शेजारी विक्रांत पालथा तिच्या अंगावर एक हात टाकून झोपला होता.
तिच्या अंगावर विक्रांतचा टी शर्ट होता. तिची नशा आता बऱ्यापैकी उतरली होती. झालेला प्रकार आठवून तिला खूप ओशाळल्यागत वाटत होतं. विक्रांत उठल्यावर त्याला कसं फेस करायचं याचाच ती विचार करत होती. ती पटकन उठून तिचा आवरायला गेली. त्याला जाग आली तर ती केस विंचरत होती. तिला समजलं होतं की त्याला जाग आलीये, पण त्याच्या समोर जायची हिंमतच होत नव्हती तिची. त्यालाही तिची मनस्थिती समजत होती, म्हणून तोच उठून तिच्या जवळ गेला आणि त्याने तिला मागून हक केलं. ती अजूनही नजर खाली करून उभी होती. वर बघ ना बच्चा. ती मानेनेच नकार देते. काय झालं? सॉरी, मी परत खूप त्रास दिला ना? हो, दिला तर खरा, पण हा गोड त्रास मी रोज सहन करायला तयार आहे. पण बच्चा, शक्यतो मुलीच्या अंगावर लव्ह बाईट ऐकून होतो मी, पण मी पहिला मुलगा असेल ज्याच्या अंगावर लव्ह बाईट्स आहेत. काय? कुठे? तिने पटकन त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या नेकवर आणि चेस्टवर तिच्या दातांचे निशाण होते. ती डोळे उघडझाप करत त्याच्याकडेच पाहत होती. आणि हो बच्चा, हे तुझे क्यूट क्यूट लांब लांब नेल्स आहेत ना, ते कट कर प्लीज. खूप लागतात मला. काय हो? ती लाजून त्याच्या कुशीत शिरली. आय एम डॅम हॅपी मधुरा. मला नेहमी वाटायचं की तू मला स्वतःहून कधी आपलं बनवशील, कधी आपलं म्हणशील. आय लव्ह यू विक्रांत. आय लव्ह यू टू स्वीट हार्ट. त्याने चेहरा समोर करून तिच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याच्या अशा वागण्याने ती बावरून गेली. पण विक्रांत होता तो, कधीही काहीही करू शकत होता. भूक लागली बच्चा? हो. चल मग 10 वाजले. जेवण करून दोघंही एकमेकांच्या कुशीत शांत झोपून गेले. दुसऱ्या दिवशी दोघंही वॉटर स्पोर्ट्ससाठी गेले. तो त्याच्यात माहीर होता. आधी ते स्कुबा डायव्हिंगसाठी गेले. तिला पाण्याची भीती वाटत होती, पण सेकंदासाठीही त्याने तिचा हात सोडला नाही. पाण्याखालचं जग अप्रतिम होतं. वेगवेगळ्या प्रकारचे मासे, तिथलं जीवन, सगळं खूपच सुंदर. त्याने तिला सगळं नीट दाखवलं. बाकीच्या वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेतला. कायक राईड, पारसिलिंग, त्याने एकट्याने फ्लाय बोर्डिंग, वेक बोर्डिंग एन्जॉय केलं. ती त्याचे मुमेंट्स कॅप्चर करत होती. कधीही घराच्या बाहेर न निघाल्यामुळे तिला या सगळ्या गोष्टी नवख्या होत्या. त्यालाही ते समजत होतं, म्हणून तोही तिला जास्त फोर्स करत नव्हता. सगळं तिच्या कलाने घेत होता. हेच तर आपण आपल्या लाईफ पार्टनरकडून एक्सपेक्ट करतो ना. इव्हिनिंगला तो तिला बालीची नाईट लाईफ दाखवायला घेऊन गेला, जिथे तिथले ट्रेडिशनल डान्स, फूड होतं. सगळं फिरल्यावर तो तिला बीच पार्टीला घेऊन गेला, जिथे दोघंही मनसोक्त नाचले. इतकं सगळं फिरून आल्यावर ती परत आल्या आल्या बेडवर पडल्या पडल्या तशीच झोपून गेली. विक्रांतनेच तिचे सँडल काढून तिला नीट ब्लँकेट टाकून झोपवलं. दुसऱ्या दिवशी विक्रांतने त्या दोघांसाठी स्पा अरेंज केला होता. बाकीची ठिकाणं फिरून, सगळ्यांसाठी शॉपिंग करून आज रात्रीच्या फ्लाईटनी ते परत निघाले होते, त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला.